तुम्ही कधी नोटीस केलंय की बाजारात मिळणारे जवळपास सर्व परफ्यूम काचेच्या बाटल्यांमध्येच असतात. प्लास्टिक हलकं आणि स्वस्त असतानाही कंपन्या काचेच्या बाटल्यांना प्राधान्य का देतात? तर आज आपण जाणून घेणार आहोत 5 अशी महत्त्वाची कारणं ज्यामुळे परफ्यूमच्या बाटल्या बहुतेक वेळा काचेच्या असतात. परफ्यूम हा केवळ सुगंधाचे उत्पादन नसून तो व्यक्तिमत्व आणि स्टाईलचा एक महत्त्वाचा भाग मानला जातो. बाजारात अनेक ब्रँड्स आणि विविध प्रकारचे परफ्यूम उपलब्ध असतानाही जवळपास सर्व परफ्यूम काचेच्या बाटलीतच पॅक केलेले असतात. यामागे केवळ शोभा किंवा आकर्षकपणा नसून वैज्ञानिक कारणं देखील आहेत. पहिलं कारण म्हणजे काच रासायनिकदृष्ट्या निष्क्रिय असते, त्यामुळे परफ्यूममधील अल्कोहोल आणि आवश्यक तेलांशी तिची कोणतीही प्रक्रिया होत नाही आणि परफ्यूमचा सुगंध दीर्घकाळ टिकून राहतो. दुसरं म्हणजे काच प्रकाश आणि उष्णतेपासून संरक्षण देते. गडद किंवा फ्रॉस्टेड काचेच्या बाटल्या सूर्यप्रकाशापासून परफ्यूममधील घटक सुरक्षित ठेवतात, ज्यामुळे त्यातील सुगंध टिकून राहतो. तिसरं कारण म्हणजे काच अधिक सुरक्षित असते, त्यामुळे त्वचेला कोणताही धोका निर्माण होत नाही. या उलट प्लास्टिकच्या बाटल्यांमधून परफ्यूममध्ये सूक्ष्म रसायने मिसळण्याची शक्यता असते, ज्यामुळे ॲलर्जी किंवा त्वचेची जळजळ होऊ शकते. चौथं कारण म्हणजे परफ्यूम हा लक्झरी प्रॉडक्ट मानला जातो. त्याला प्रीमियम आणि आकर्षक लुक देण्यासाठी सर्वोत्तम निवड ठरते ती म्हणजे काच. प्लास्टिकमध्ये तो दर्जा आणि आकर्षकपणा दिसून येत नाही. आणि 5वं कारण म्हणजे काच पूर्णपणे गंधहीन असते, त्यामुळे परफ्यूमची शुद्धता कायम राहते. प्लास्टिकमध्ये मात्र कधीकधी स्वतःचा हलका वास असतो, जो परफ्यूममध्ये मिसळू शकतो आणि त्याचा सुगंध बदलू शकतो. या सर्व कारणांमुळेच आपल्याला बाजारात बहुतांश परफ्यूम काचेच्या बाटल्यांमध्येच पाहायला मिळतात. तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा आणि जय महाराष्ट्र चॅनलला फॉलो करायला विसरू नका.